कधी कधी आयुष्यामध्ये आपण विचार न केलेल्या गोष्टी मिळून जातात आणि त्यामुळे आयुष्याचे वळणच वेगळे होऊन जाते। मी एक छोट्या घरात राहत होतो। माझी आई बाबा आम्ही त्या घरी राहायचो। आई बाबा काम करायचे आणि मी पण जॉब करत होतो। आमच्याकडे जास्त पैसे नव्हते, पण संसार सुरळीत सुरू होता आणि आमच्या घराच्या समोर एक चांगले मोठे घर होते। तिथे नवरा बायको आणि त्याची मुलगी राहायची। मुलगी मोठी होती, पण त्या बाईचा नवरा मला थोडा वेगळाच वाटायचा। अगोदर त्यांचे फार पटत होते। नेहमी हसत खेळत दिसायचे, नेहमी इकडे तिकडे जाताना दिसायचे। कालांतराने मला नेहमी त्यांच्याकडे भांडण होताना दिसत होते। अनेक दिवस तो घरी येत नव्हता आणि त्याला व्यसन पण होते। आम्हाला त्यांच्याशी काही घेणे देणे नव्हते, कारण आम्ही त्यांच्याशी बोलत नव्हतो। माझ्या बाबांचे आणि त्यांचे एकदा भांडण झाले होते, त्यानंतर आमचे बोलणे बंद झाले। त्याची बायको पाहायला सुंदर होती आणि तिचे नाव अश्विनी होते। एकदा असे झाले की ती गाडीने जात होती आणि तिला कोणत्या तरी गाडीने ठोस मारली आणि ती पडली। तसेच ठोस मारणारा पळाला। मला तिथे गर्दी दिसली आणि बघतो तर ती होऊन होती। सर्व बघत होते। कोणी म्हणाले हॉस्पिटल घेऊन जा, तर कोणी फक्त बघायचे काम करत होते। मी तिला पाहताच माझ्या तोंडून ही तर अश्विनी वहिनी आहे निघाले। तर सर्व जण मला म्हणू लागले तुझ्या ओळखीच्या आहे का असे विचारू लागले। मी त्यांना हो म्हणालो, तर सर्व जण म्हणू लागले तिला आधी हॉस्पिटल मध्ये घेऊन जा। मी गाडी साईडला लावली आणि तिला हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊ लागलो। ती माझ्याकडे बघत होती आणि तिचे डोके माझ्या खांद्यावर होते। तिला जास्त लागले नव्हते, पण ती जास्त घाबरली होती। तिला हॉस्पिटल मध्ये घेऊन गेल्यावर ऍडमिट करायला सांगितले आणि मला विचारू लागले तुमची कोण आहे। मी सांगितले माझी वहिनी आहे म्हणून। ती शांत राहून सर्व बघत होती। नंतर मी काही पैसे भरून तिला ऍडमिट केले। काही वेळ डॉक्टरने तिला तपासून सलाईन लावली। मी घरी फोन करून सर्व गोष्टी सांगितल्या आणि म्हणालो आज मी घरी येणार नाही। नंतर मी रात्री तिला जेवण चारून दिले, कारण तिच्या हाताला सुद्धा लागले होते। ती माझ्याकडे बघत होती आणि तिच्या डोळ्यात अश्रू आले होते। मी तिच्याकडे बघून म्हणालो तुम्ही रडू नका, तुम्हाला काही झालेले नाही आहे आणि आता मी तुमच्या सोबतीला असल्यामुळे तुम्ही काळजी करू नका। तसेच तिचे डोळे पुसून दिले, पण ती शांत राहून माझ्याकडे बघत होती। मला आधीचे दिवस आठवले जेव्हा ती माझ्या सोबत बोलायची। फार नाही बोलत होती, पण कधी कधी ती आमच्याकडे पण यायची। तसेच मी पण तिच्याकडे जात होतो, पण तिचा नवरा बरोबर नसल्यामुळे मी फार कमी तिच्याकडे जायचो। त्यानंतर मी तिला म्हणालो मी आता बाहेर जाऊन झोपतो, तर ती म्हणाली तू इथेच झोप, कारण मला कशाची गरज पडली तर तुला कसा आवाज देणार। मी बाजूचा पलंग खाली होता तिथे जाऊन झोपलो। रात्री मला थोडा आवाज आला, तर मी उठलो आणि तिला विचारले काय झाले, तर म्हणाली मला तहान लागली आहे, पाणी कुठे ठेवले दिसत नाही आहे। मी तिला पाणी दिले आणि म्हणालो तुम्ही मला आवाज का बरं नाही दिला, तर म्हणाली अगोदरच तू फार त्रास सहन केला आहे। मी तिला म्हणालो मी काही त्रास सहन केला नाही आहे, मला मनातून वाटले तुमची मदत करावी म्हणून केली, नाही तर मी केव्हाचाच घरी गेलो असतो। त्यानंतर आम्ही आराम केला। सकाळी डॉक्टरने तपासून तिला सुट्टी दिली। मी त्यांचे पैसे दिले आणि तिचा हात पकडून बाहेर घेऊन गेलो आणि ऑटो करून घरी जाऊ लागलो, पण ती माझ्या खांद्यावर मान ठेवून लेटली होती। त्यानंतर आम्ही घरी आलो, तिला बेडवर बसवले आणि म्हणालो मी घरी जाऊन येतो आणि माझी गाडी पण आणायची आहे, कालपासून तिथेच आहे। मी घरी येऊन फ्रेश झालो आणि गाडी आणायला गेलो। संध्याकाळी मी तिच्या घरी गेलो आणि तिला विचारले आता तुम्ही कसे आहात, तर ती म्हणू लागली आता मला बरे वाटत आहे, पण तिला थोडे लुस्त सारखे वाटत होते। मी तिला म्हणालो ठीक आहे मी स्वयंपाक करून देतो, तुम्ही आराम करा। ती नाही म्हणत होती आणि मी किचन मध्ये गेलो, तिला जेवण बनवून दिले। नंतर मी जाऊ लागलो, तर ती म्हणाली थांब थोडा वेळ नंतर जा। ती जेवण करत होती आणि माझ्याशी बोलताना म्हणाली मी तुझे आभार कसे मानायचे मला कळत नाही आहे। तू मला हॉस्पिटल घेऊन गेला, माझ्या सोबत थांबला आणि मला हवं ते सर्व बघितले। मी तिला म्हणालो माझे आभार मानायची काही आवश्यकता नाही आहे, तुम्ही ठीक झाले ना त्याचीच मला खुशी आहे। आणि तिला म्हणालो तुमचा नवरा दिसत नाही आहे, तर म्हणाली तो बाहेर गेला आहे आणि त्याला सांगितले तर
माझ्यावरच चिडला. तुला बरोबर चालवता येत नाही का म्हणू लागला. अजून बरेच काही गोष्टी मला ऐकवत होता. मी तिला म्हणालो, तुमचा नवरा का असा वागतो तुमच्यासोबत? तर म्हणाली, मला सांगायला बरे नाही वाटत आहे पण सांगते. माझ्या नवऱ्याचे लग्न अगोदर एकीसोबत सुरू होते, पण घरच्यांना या गोष्टी मान्य नव्हत्या. त्यामुळे त्यांनी माझ्या सोबत लग्न लावून दिले. पण माझा नवरा लग्नानंतर माझ्या सोबत बरोबर वागत होता. काही वर्षांनी ते परत त्याच्या आयुष्यात आली आणि जेव्हा मला या सर्व गोष्टी कळल्या तेव्हा तो नाही म्हणू लागला. मला हे करत होता. तसेच मी काही बोलले की माझ्या सोबत भांडण करायचा आणि म्हणू लागली तिचे पण लग्न झाले होते, पण तिचा नवऱ्याचे एका अपघातात निधन झाले. आणि असे सांगताना ती रडत होती. मी लगेच तिच्या जवळ गेलो आणि तिचे डोळे पुसले. तिला म्हणालो, तुम्हाला रडण्याची काही गरज नाही आहे, कारण यात तुमची काही चुकी नाही. अगोदर तुम्ही शांत राहा आणि जेवण करा. त्यानंतर ती जेवण करू लागली. मी तिला म्हणालो, तुम्हाला माझी केव्हा पण गरज पडली की मला सांगा. त्या दिवशी नंतर ती मला अनेक गोष्टी सांगू लागली, कारण फार गोष्टी तिने आपल्या मनात ठेवल्या होत्या आणि तिला सांगायला कोणी मिळत नव्हते. हळूहळू ती नेहमी मला कॉल करायची. मी पण तिला हसविण्याचा प्रयत्न करत होतो. आता माझे तिच्याकडे जाणे होऊ लागले आणि मला पण तिच्या सोबत बोलायला आवडू लागले. तसेच आता आम्ही थोडे जवळ येऊ लागलो. आमच्यामध्ये एक मैत्रीच्या वरचे नाते निर्माण झाले. तिला पण फार दिवसांनी कोणीतरी समजणारे मिळाले होते, त्यामुळे तिचे मन आता माझ्याकडे धावू लागले. आता नेहमी ती मला कॉल करू लागली. तसेच माझे मन पण तिच्याकडे वळू लागले. पण तिच्या सोबत बोलताना मला अनेक गोष्टी कळून आल्या. आता आमच्या मधले बोलणे थोडे वेगळे होऊ लागले आणि त्या बोलण्यामुळे आमच्या मनात वेगळेच फील होऊ लागले होते. तिच्या त्या प्रेमळ गोष्टी मनाला भारावून टाकत होत्या. आणि एकदा मला माझ्या कामाने 2 दिवसासाठी बाहेर जावे लागले. जाताना मी तिला कॉल करणार होतो, पण तिचा नवरा मला घरी दिसला, म्हणून मी तिला न सांगता निघून गेलो आणि 2 दिवसांनी मी घरी आलो. मला घरी येताना ती दिसली. तिची नजर माझ्याकडे पडताच ती माझ्याकडे रागाने बघत होती. मी तिच्या रागाचे कारण समजलो, म्हणून मुद्दाम तिला कॉल पण नाही केला. नंतर तिचा मला कॉल आला आणि माझ्या सोबत रागाने बोलू लागली. मी तिला म्हणालो, काय झाले का बर तू रागाने बोलत आहे? तर म्हणाली, तू आधी घरी ये, तुला सांगते. नंतर मी तिच्याकडे गेलो तर ती माझ्याकडे रागाने बघून म्हणाली, कुठे गेला होता 2 दिवस आणि तू मला एक कॉल पण नाही केला? तसेच बरेच काही बडबड करू लागली. मी गप्प राहून सर्व ऐकत होतो आणि मला हसू पण येत होते. मी तिला म्हणालो, मी तुला सांगणार होतो पण तुमचा नवरा घरी दिसला, म्हणून मी न सांगता गेलो. हे ऐकल्यावर ती शांत झाली. मी तिला जवळ घेऊन म्हणालो, तुम्ही एवढा राग करता तेव्हा अजूनच छान दिसता. आणि म्हणालो, आता मी कुठे पण गेलो तर तुम्हाला सांगून जाईल. पण आता पण ती माझ्या जवळच होती आणि तिचा तो घट स्पर्श माझ्या अंगात आग पसरू लागला. मी तिच्याकडे बघत होतो आणि ती एवढी जवळ असल्यामुळे मी स्वतःला रोखू शकत नव्हतो. आता मी माझे तिच्या त्या फार नाजूक आणि कोमल अशा गोष्टीवर नेऊन चिटकवले. मी असे करताच तिची स्थिती पण बदलू लागली आणि तिने मला पूर्ण घट पकडून पाठिंबा देऊ लागली. असे करता करता आम्ही त्या सहवासात पूर्णपणे रमून गेलो आणि आता मी अनेक ठिकाणी स्पर्शाचा वर्षाव करू लागलो. मी असे करत होतो आणि तिची अवस्था बिघडू लागली होती आणि मला ते बघून अजून आनंद येत होता. आम्ही आमचा आनंद व्यक्त करून समोर जाण्याचे ठरवले आणि मी त्या गोष्टीचा अगदी समोर पोहोचलो आणि माझे हात तिथे लागताच तिचा थरकाप उडाला. ती बेचैन होऊ लागली, अनेक आवाज निघू लागले आणि आता मला पण काही सहन होत नव्हते. मी त्याच्या आतमध्ये प्रवेश करू लागलो आणि फार हळूवारपणे त्या गोष्टीचे सुख घेऊ लागलो. पण वेळेनुसार माझा वेग वाढला आणि तिला अजूनच आनंद येऊ लागला. तिला थोडा त्रास पण होत होता, पण त्या आनंदात तिला त्या त्रासाची जाणीव होत नव्हती. आम्ही त्या वेळेचा पुरेपूर सदुपयोग करून घेतला आणि नंतर मी आपल्या घरी आलो. आता नेहमी आम्ही वेळेचा सदुपयोग करत राहतो आणि त्यामुळे ती फार खुश दिसते. अशा अप्रतिम गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.